हॅलो नमस्कार. तर रात्रीचा टाईम आहे, आमचे जेवण वगैरे झाले, किचन सगळं साफ केलं, भांडे वगैरे घासून टाकले आणि आईंनी म्हणजे सासूबाईंनी मक्याचे कणीस दिले होते. तर म्हटलं आता ते छान कणीस कापावे आणि उकडावे. तृषासाठी नाही ते काजू बदाम मनुके हे सगळे असे मी रात्रीचे रोज भिजत टाकते, म्हणजे मॉर्निंगला तिला स्कूलला जाताना खायला होतात. तर थोडंसं स्वयंपाक उरला होता, मिलनचं जेवण बाकी होतं त्याच्यामुळे तो झाकून ठेवला. कणीस कापायला घेतले कारण तृषा आणि मिलन गेलेले बाहेर, म्हटले तिला राऊंड मारून आणतो. मग कणीस उकडलेलं कणीस मला भाजल्यापेक्षा फार आवडतं बरं का, म्हणजे भाजलेलं पण आवडतं पण उकडल्याची टेस्ट आहे ना जरा अशी छान लागते. हळद आणि मीठ घालून असं छान उकडायचं. हे कवळं कणीस आहे, असं मस्त गोड गोड लागतं ते. मग कणीस ते उकडायला ठेवलं, बाहेर कचरा टाकायला गेले ते तेवढ्यात मिलन आणि ते आलेले दिसले, तर हातात पार्सलची पिशवी दिसली. म्हटलं यांनी नक्कीच काहीतरी आणलंय. स्वयंपाक केलेला आहे, म्हणजे त्यांनी जेवले होते 4 वाजता तो स्वयंपाक, आता काही स्पेशल बनवलं नाही तोच होता. मग येताना मग त्यांनी चायनीज घेऊन आले, म्हणले लॉलीपॉप आणले, मी नूडल्स आणलेत. तृषाला नूडल्स खूप आवडतात बरं का, खूप म्हणजे जे सगळ्यात फेवरेट नूडल्स आहे. आणि माझ्यासाठी मी कॉफी केली आहे, कारण मला तोंड आल्यामुळे मला आहे ना असं जास्त काही खाताच येत नाही तिखट. मग विदाऊट शुगरची मी कॉफी बनवली थोडीशी. म्हटलं ती पिल्याने तरी बरं वाटेल. आणि उद्या आपल्याला तुरीची भाजी करायची, जी मिलनची खूप फेवरेट आहे, त्याच्यामुळे तूर मी आता रात्री झोपताना भिजत टाकली. तृषाच्या केसांना हेअर ऑइल लावायचं आणि झोपी घालायचं. सकाळीचा दिवस होता.